आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मिरीचे प्राचार्य आदरणीय ढोले सर यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय कारभारी पाटील गवळी, माणिकरावजी गवळी, शिवशंकरजी राजळे, त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी शिंदे, पुंजहरी नरोडे, माणिकरावजी गवळी, राजेंद्रजी गवळी, बापूरावजी झाडे, सुभाषरावजी गवळी, नरोडे सर, विजयजी कुटे, श्रीरामजी गवळी, आदरणीय खामकर सर, उपस्थित असलेले या ठिकाणी भाऊ पाटोळे, त्याचबरोबर आमचे सर्वच व्यासपीठावरचे सन्माननीय पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतून आलेले सर्व पाहुणे, आप्तेष्ट, त्याचबरोबर ढोले सरांचे सर्वच नातेवाईक, मित्रपरिवार, सौभाग्यवती ढोलेताई, उपस्थित मोठ्या संख्येने विद्यार्थी, मित्रमैत्रिणींनो, सर्वांचं मनापासून स्वागत करते. आमच्या राजळी परिवाराच्या वतीने सरांना आणि ताईंना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. खरं तर कार्यक्रम 9 वाजता होता आणि थोडासा अर्धा तास उशीर झाला. ऊन पण आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ऊन येत आहे, त्यामुळे थोडासा त्याची पण जाणीव आहे आणि आता ऊनही खूप कडक आहे. आज खरं तर खूप दिवसांनी, मला वाटतं मी 2012-13 साली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना या महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलवलं होतं. अनेकदा मिरी आणि या परिसरामध्ये येणं होतं, परंतु आज पुन्हा या शिक्षण संस्थेमध्ये ज्याचं छोटंसं रूप या शिक्षण संस्थेचे, ज्यांना आपण कर्मवीर म्हणून संबोधतो, आणि लावलेल्या या छोट्याशा रोपाचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि याच संस्थेचे ढोले गुरुजी आज निवृत्त होत असताना शिक्षक, पर्यवेक्षक आणि प्राचार्य जवळपास 30-35 वर्षाचा शिक्षण सेवेमध्ये असलेलं त्यांचं काम हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी उभी केलेली ही संस्था आज राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. विशेषतः आज राज्यातील किंवा जिल्ह्यातील प्रत्येक गावात जर बघितलं, आज आपल्याच तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी, कोटण असेल, कोरडगाव असेल, मिरी असेल, किंवा अनेक ठिकाणी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी या ठिकाणी घडवले जातात. तसं कर्मवीरांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी, विद्यार्थ्यांसाठी काळाची पावलं ओळखून ही संस्था ची पायाभरणी केली. यामध्ये त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी असेल किंवा त्यांच्या पश्चात अनेकांचं योगदान ही संस्था मोठं करण्यामध्ये आहे. जवळपास ढोले गुरुजींबद्दल जर बोलायचं झालं तर 30-35 वर्षाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जी त्यांनी ज्ञानदानाचं काम केलेलं आहे, अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. आणि शेवटी ग्रामीण भागामध्ये आमची सर्व शेतकऱ्यांची वाड्या वस्तीतील विद्यार्थी यांना शाळेमध्ये जे काही शिक्षण दिलं जातं, घडवलं जातं. आज अनेक स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये खाजगी शाळा आहेत. खाजगी शाळांची बरोबरी करत असताना जिल्हा परिषद आणि रयत सारखी संस्था असेल किंवा इतर संस्था असतील, आज खूप मोठं आव्हान तुमच्या आमच्या पुढे आहे. म्हणून या संस्थेचे शिक्षण देत असताना अधिकाधिक विद्यार्थी या संस्थेमध्ये येणं, त्यांना चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देणं, यासाठी राज्य शासनाच्या आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून जे वेळोवेळी येणारे बदल असतील, शिक्षण पद्धतीमध्ये आता खूप बदल होत चाललेले आहे. आणि स्पर्धेत टिकायचं असेल, विद्यार्थ्यांचा पट
आणि आपली नोकरी सांभाळायची असेल तर आपली गुणवत्ता ही ठेवणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे. आज नाही तर खाजगी संस्था आणि शाळा या ठिकाणी आल्यानंतर स्कूल बसेस, युनिफॉर्म, सूट बूट, आय कार्ड या सगळ्या गोष्टीमुळे आणि कुटुंबामध्ये आईवडील दोघे जर कमवते असेल तर आज आपण 15-15, 20-20 किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर आपल्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना शाळेमध्ये पाठवतो. आणि अशा या स्पर्धात्मक युगामध्ये जवळपास 1600 विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि खरं तर हे सगळं टिकवण्यामध्ये प्राचार्याची भूमिका खूप मोठी असते. आणि म्हणून ढोले सरांनी हे सर्व जपत असताना दर्जाही शाळेचा चांगल्या पद्धतीचा राखलेला आहे. मागच्याच वर्षी जर बघितलं तर 98% या शाळेचा विद्यार्थी आपल्या तालुक्यामध्ये पहिला आलेला आहे. आणि यामध्ये त्याच्या आईवडिलांबरोबर या संस्थेचं सुद्धा आणि ढोले सरांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी चांगलं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि पाथर्डी तालुक्याच्या दृष्टीने मिरी हे गाव खूप मोठं आहे लोकसंख्येच्या दृष्टीने तालुक्यातलं. आणि अशा या ठिकाणी मिरी आणि मिरी परिसरातील सर्व पालक मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी पाठवतात की शेवटी रयतची शाळा म्हटली एक मोठा नावलौकिक दर्जेदार शिक्षण आणि चांगले कर्मवीर सेवक या ठिकाणी आहेत. आणि म्हणून एक मोठा विश्वास या संस्थेबद्दल, एक आपुलकी राज्यातील सर्व पालकवर्गांमध्ये आहे. आणि मला वाटतं हे सर्व करण्यामध्ये इथल्या शिक्षकांचा, प्राचार्याचं या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे. आज ढोले सर या ठिकाणी निवृत्त होत असताना त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये ढोलेताईंचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे. स्वतःचा प्रपंच सांभाळत असताना सरांना त्यांनी चांगली साथ दिली, मुलंही चांगले घडवलेत, त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पडलेल्या आहेत. आणि म्हणून आज निवृत्त होत असताना निश्चित संस्थेलाही थोडंसं त्यांची उणीव भविष्यामध्ये जाणवणार आहे. सरांचं रोजचं 30-35 वर्षाचं रुटीन असतं की सकाळी 10, 9:30 शाळेमध्ये आल्यावर, शिक्षण संस्थेमध्ये आल्यानंतर संध्याकाळी सगळं उरकल्यानंतर शेवटी या संस्थेचा प्रमुख असल्यानंतर जी जबाबदारी असते ती पार पडत असताना 10 ते 6 हा जो काही आपला वेळ या संस्थेमध्ये दिलेला आहे. आणि उर्वरित निवृत्तीनंतरच्या काळामध्ये अनेक जबाबदाऱ्या पूर्वी पार पाडता आल्या नसेल, कुटुंबाला, नातेवाईकांना वेळ देता आला नसेल, म्हणून ह्यांनी स्वतःची तब्येत सांभाळणं. तर सरांकडे बघून खरं तर वाटलं नाही की सर निवृत्त होतील, एवढे फिजिकली फिट सर आहेत. त्याची काळजी त्यांनी आणि ताईंनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून निश्चित आहे की विद्यार्थी प्रिय असलेले शिक्षक जेव्हा निवृत्त होतात त्यावेळेस विद्यार्थ्यांना आणि त्या शिक्षकांनाही कुठेतरी कित्येक वर्षाचा असलेला हा सहवास ज्याला आपण दुरावतो, ती मनामध्ये खंत या ठिकाणी जाणवत असते. आणि आज निवृत्त होत असताना निश्चितपणे मी सरांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करेल. उत्तम आरोग्य तर त्यांना लाभेलच, परंतु शिक्षक हा स्वस्थ बसणारा व्यक्ती नाही. त्यालाही अनेकदा वाटतं की आज आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले असतील, परंतु उर्वरित काळामध्ये शिक्षण संस्थेला जी काही मदत लागेल किंवा आपापल्या भागातील ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे तिथल्या विद्यार्थ्यांना, तिथल्या पालकांना मार्गदर्शन ते निश्चितपणे भविष्यामध्ये करत राहतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. आज अतिशय गोड कार्यक्रम आपण सर्वांनी या ठिकाणी आयोजित केला. मलाही या संस्थेच्या माध्यमातून या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं, त्याबद्दल मी संस्थेच्या सर्व विश्वस्त मंडळाचे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि ढोले परिवाराचे मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा ढोले सरांना आणि ताईंना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. सर्व विश्वस्तांची, संस्थेची आणि सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करते की आज बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्रीचे 3 दिवसीय कार्यक्रम आहेत आणि पूर्वनियोजित कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी असल्यामुळे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी रजा घेते. आपला हा कार्यक्रम निश्चितपणे यामध्ये कुठलाही व्यत्यय तसाच चालू राहावा, कुणी मला सोडवायला येऊ नये, थोडंसं यामध्ये विस्कळीतपणा येतो. पुन्हा एकदा सर्वांना आणि ढोले सरांना आणि ताईंना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. ताई 1-2च मिनिटं.